एक महत्त्वाची बातमी, थलपती विजय सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आता राज्यपालांकडे पोहोचलेला आहे। थलपती विजय उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय आणि सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी त्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे। टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे तामिळनाडूमध्ये आणि त्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी थलपती विजय हे राज्यपालांकडे पोहोचलेले आहेत। उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ ते घेऊ शकतात। या शपथविधीचं आमंत्रण राहुल गांधी यांना देखील देण्यात आल्याचं कळतंय। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। थलपती विजय हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे पोहोचलेत। तामिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे टीव्हीके पक्ष आणि आता थलपती विजय हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। उद्याच हा शपथविधी सोहळा होणार आहे अशी माहिती मिळते। मात्र सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी सध्या ते राज्यपालांकडे पोहोचलेले आहेत। तामिळनाडूमध्ये विजय सत्ता स्थापन करणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि तोच दावा करण्यासाठी सध्या त्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे। सत्ता स्थापनेसाठी विजय यांचा 9 तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ ते घेणार अशी देखील माहिती मिळते। मात्र सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी सध्या ते राज्यपालांकडे पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। बहुमतापासून जरी हा पक्ष दूर असला तरी काँग्रेसची मदत घेणार अशी देखील माहिती समोर आली होती। थलपती विजय सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी सध्या राज्यपालांकडे पोहोचलेत। उद्या हा शपथविधी सोहळा होणार अशी देखील माहिती आहे।